भाद्रपद मास शुक्ल पक्ष राधाष्टमी ज्येष्ठा गौरी विसर्जन श्रीकृष्ण जन्माष्टमी पाठोपाठ राधाष्टमी आली. शक्तिमत गेला तिथे त्याची शक्ती गेली. शक्ती अजून कुठे थांबणार? जिथे शक्तिमान तिथे त्याची शक्ती. सूर्य तिथे प्रकाश. अग्नी तिथे उष्णता. चंद्र तिथे सौम्यत्व. आई तिथे मातृत्व. वेगळे कसे राहणार? कृष्ण तिथे राधा. कृष्ण जन्माष्टमी पाठोपाठ राधा अष्टमी. तप्त कंचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. महालक्ष्म्या, गणपती, गणेशोत्सव, चातुर्मास, भाद्रमास, छान चांगले चांगले मुहूर्त आणि प्रत्यक्ष ईश्वराची प्रत्यक्ष आल्हादिनी शक्ती, सार ईश्वराचा. जी नसली तर कृष्णाला अर्थ नाही. आल्हाद नाही देऊ शकत तो देव कसा? प्रकाश नाही देऊ शकत तर सूर्य कसा? उष्णता नाही दिली तर अग्नीला कोण विचारणार? आनंद नाही तर देवाची कोण पूजा करणार? राधा नाही तर कृष्णाला काय अर्थ? ती राधाष्टमी आली. मन प्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहः भाव संशुद्धिरित्येत तपो मानस उच्यते. श्री कृष्ण म्हणतो गीतेत, मनाची प्रसन्नता हे मनाचं तप आहे. आल्हादित मन असणं. आराधित शुकमुनी म्हणतात भागवतात, राधेची आराधना, आल्हादाची प्राप्ती, प्रसन्न मन झालं तप मनाचं. मयि आवेश्य मनो ये माम ये जना नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. भक्तियोगात सुरुवातीलाच दुसऱ्या श्लोकात सांगतो, मयि आवेश्य मनो. अर्जुना, वेगाने, आवेशाने, इंटेन्सिटीने माझ्यात मन जो रुतवतो, खोचून देतो, खोपसून टाकतो. मयि आवेश्य मनो ये माम. एकदा नाही, झाड पेरलं दुसऱ्या दिवशी काढत नाही, तिथेच राहू देतो. तिसऱ्याही दिवशी, पुढच्याही वर्षी 10 वर्षानंतर जिथे पेरलं तिथेच ठेवतो, हलवत नाही. इथून तिथे, तिथून तिथे.
तरच मग ते सुदृढ विशाल वृक्ष होता. इवलेसे रोप लावले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तस्मै आवेश्य मनो ये माम नित्ययुक्त उपासते. नुसतंच रोप लावला पण लक्ष नाही दिलं, पाणी नाही टाकलं, सुरक्षित नाही ठेवलं. एका जागी तर राहू दिला पण लक्षही नाही दिला. नाही, श्रद्धया पर्योपेता, पराश्रद्धा, नीट काळजीपूर्वक. ते मे युक्ततमा मता, माझ्या मते अर्जुना ते युक्त आहेत, मला मिळालेले आहेत. अशी संधी या मुहूर्तात राधाष्टमी. को माई परमेशः. शंकराचार्य प्रश्नोत्तर रत्न मालिकेत स्वतःलाच प्रश्न करून स्वतःच उत्तर देतात शिष्यांच्या हितासाठी. को माई, हा माया ही कोणाची आहे? कोणी बनवली आहे? कोणाच्या अधीन आहे? परमेशः, ईश्वराची माया आहे. मग सुटका करायसाठी त्याच्यापाशी जावं लागेल. विनवणी. क इंद्रजालयते, हे इंद्रजाळासारखा, मृगजळासारखा इथे ही काय आहे माया? प्रपंचोयम, बस हे 5 मध्ये फसलेलं, खरं नसून खरं वाटणारं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, 5 इंद्रिय, 5 त्यांचे विषय. यात मन फसून इंद्रजाळासारखं तिथेच घुटमळत राहतं. खरं नसून खरं वाटतं. शंकराचार्य म्हणतात हीच माया. त्या मायेचा मालक परमेश्वर. का स्वप्नानी भो जाग्रत. स्वप्नासारखं इथे काय आहे? स्वतःच विचारतात. अरे, जो व्यवहार सुरू आहे शिष्यांना, जो कुठला घेणं देणं, जो कुठला व्यवहार सुरू आहे जागृत अवस्थेत, ते वास्तविक स्वप्नवत आहे. खरं वाटतंय पण नाही आहे. का स्वप्नोनी जाग्रवत व्यवहारः सत्यमपि च किं ब्रह्म. मग सत्य काय आहे? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, वेदांताचा सिद्धांत. तर अशा प्रकारे श्री शंकराचार्यांची प्रश्नोत्तर रत्नमालिका की माया, इंद्रजाळ काय, प्रपंच, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि
त्या मायेचा पती कोण? परमेश्वर. इंद्रजाळ काय? जागृत अवस्था. We are most asleep when we fancy ourselves most awake. अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे, खूप जागा आहे, व्यवस्थित जागा आहे, खूप काम कार्य सुरू आहे, व्यवहार सुरू आहे. ही मनाची अवस्था ही सगळ्यात घोर स्वप्नावस्था. We are most asleep when we fancy ourselves most awake. इतकं उलट. आणि जेव्हा गाढ झोप लागली आहे, कसंच भान नाही, स्वप्नही नाही, तेव्हा कुठे थोडं थोडं सत्याच्या जवळ पोहोचतोय. गाढ झोपेत जसं लक्षात माहीत नाही, काहीच नाही आहे, शून्य आहे, तेव्हा थोडा थोडा सत्याचा आभास की अरे हे काहीच नाही आहे. आणि खूप खणखणीत जाग आहे, व्यवस्थित जाग, सगळे कर्म होतात आहे, तेव्हा खूप झोपेत आहे आत्मा. शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार जागृत अवस्थेत, आत्मा झोपलाय. आणि यांच्या निद्रा अवस्थेत आत्म्याला कुठे संधी आहे प्राप्त जागृत होण्याची. किम मिथ्या यद अविद्या. अशा प्रकारे राधाष्टमीचा संदर्भ लक्षात घेऊन कृष्णाच्या आल्हादिनी शक्तीचं महत्त्व समजून घेऊन मन शांत करून विश्वरूप दर्शनात पुढे वाटचाल करू. तप्त कांचन. कांचन म्हणजे सोनं. तप्त, उकळलेलं, प्युरिफाईड गोल्ड, स्वच्छ लखलखित सोनं, गौर अंगी, इतकी सुंदर अंगकांती असलेली. तप्त कंचन गौरांगी, स्वच्छ उज्ज्वळ तेजपुंज, निर्मळ, निष्पाप, निरागस गौरांगी राधा. राधे वृंदावन ईश्वरी. वृषभानुसुते, प्रिय पुत्री, आपल्या पित्याची प्रिन्सेस. प्रणमामि हरिप्रिय, श्री हरिप्रिय, जय हरिप्रिय. राधा ती जत महालक्ष्मी, जगदंबा पार्वती, गायत्री माता, सरस्वती, महाकाली, चंडिका, 5 देवींचा उद्गम स्थान श्री राधा. हिलाच म्हणावा, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता, विद्यारूपेण संस्थिता, शिस्तरूपेण संस्थिता, कृपारूपेण संस्थिता. नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तस्यै नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे विष्णवे कृष्णे
सर्व अर्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके, गौरी तर ही आहेच, गौरीपान, नारायणी, चंडिकांबिके, जगदंबे, लक्ष्मी माते, राधिके, नमोस्तुते, नमोस्तुते, नमोस्तुते। जय श्री राधे।